साताऱ्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम संपन्न झालाय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती आणि यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालंय। कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद देखील मिळाला होता। खऱ्या अर्थाने या लाडकी बहीण योजनेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्यामुळे विरोधकांमध्ये मळमळ जळजळ खूप काय होईल, परंतु त्याच्यामुळे तुम्ही काय घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। ज्यांचा विचार खोटा अशांच्या माती हाना सोटा आणि मग आमचे शंभूराज त्यांना देतील जमाल घोटा। आणि म्हणून काही काळजी करायची नाही, असे विरोधक प्रत्येक ठिकाणी असतात। त्यांचा विचार करू नका, त्यांचा विचार तुम्ही करू नका। आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो, माझ्या आया बहिणींनो, बिंदास राहा, निर्धास्त राहा। जोपर्यंत राज्यात महायुती तोपर्यंत तुमच्या संसाराला गती मिळत राहील, हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो। काही सावत्र भाऊ देखील आहेत, ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। पहिल्यांदा सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन प्रयत्न केला लाडकी बहीण योजना थांबवायचा। कोर्टाने सांगितलं नो, आम्ही थांबवणार नाही, लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील। मग त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, पण मी जसं सांगितलं, ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही।